Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 4 Financial Planning of Standard 10 Math First. लास्ट इयरला आपण 9thला पण काय बघितलं, आपण फायनान्शियल प्लॅनिंग बघितलं. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, टॅक्स कॅल्क्युलेट केला, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट, जे डिफरंट स्लॅब्स बघितले बरोबर. आता ह्या वर्षी आपण काय करणार, एक नवीन टॅक्स बघणार आहे, GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याचे काय, त्याच्याविषयी त्याचे रेट्स काय, ते इंट्रोडक्शन आपण पूर्ण टोटली बघणार आहे. त्याच्यानंतर शेअर्स, म्युच्युअल फंड्स याविषयी माहिती आपण या चॅप्टरमध्ये घेणार आहे. ओके. नाउ डिअर स्टुडंट्स, इन आवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस. सध्या आपण कोणती टॅक्स सिस्टीम वापरतोय ते आपल्याला माहीत पाहिजे. तर आता GST system is in practice. Nowadays, in our country, GST system is in practice. Now, what is meant by GST? GST means Goods and Service Tax. ह्या ज्या टर्म्स आहे, या डेफिनेशन लिहून ठेवा, कारण हे आपल्याला लागणार आहे. तुम्हाला त्या फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा ऑप्शन्स MCQs मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतात. MCQs मध्ये विचारलं जाऊ शकतात, जसे असतात. आता GST इज वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. GST ही जी काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हे काय की वन नेशन, एक राष्ट्र, एक टॅक्स आणि एक मार्केट. म्हणजे सगळीकडे एखाद्या, पूर्वी काय व्हायचं की एका वस्तूची किंमत एका राज्यात एक असायची, दुसऱ्या राज्यात दुसरी असायची, पण आता सर्व राज्यांमध्ये काय राहील, सेम राहील. GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. ही डेट मार्क करून ठेवा, डेट लक्षात ठेवा. ही काही ही तुम्हाला MCQs मध्ये विचारली जाते. 1 जुलै 2017. अगेन, टॅक्सेस बिफोर GST. GSTच्या पूर्वी कोणते कोणते टॅक्स होते आपल्याकडे? दॅट इज एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सेज, व्हॅट, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय, CGST, CST, त्यानंतर काउंटरव्हॅल्यूइंग ड्युटी, CVD, स्पेशल ॲडिशनल ड्युटी, SAT. ह्या सर्व टॅक्सेस होते. सर्व टॅक्स कशामध्ये कन्वर्ट केलेले? आता एकच टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, दॅट इज GST. बघा, आता एक आपल्याला टॅक्स इनव्हॉइस दिलेलं आहे. टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय, आपण जर काय केलं की मार्केटमध्ये गेलो आणि काही वस्तू आपल्याला खरेदी करायचे, गुड्स, तर आपल्याला काय करतो की जो सेलर आहे, सप्लायर, तो आपल्याला काय करणार आहे की आपल्याला एक बिल देणार आहे. त्या बिलमध्ये ह्या गोष्टी आहे का नाही ते चेक करायचं आहे. नाही तर उगाच एखादा व्यक्ती GST भरणार नाही, पण तो आपल्याकडून GST वसूल करू शकतो. काय काय? सप्लायर A to Z स्वीट मार्क. हे चॅप्टर आपल्याला याच्यासाठी दिलं आहे की आपण महाराष्ट्रात जे असं आहे की सर्वात प्रथम हे काय केलं, आपल्या टेक्स्टबुकमध्ये GSTचा समावेश केलेला आहे. GSTIN, दॅट इज दिस नंबर, GSTIN. त्याच्यानंतर A to Z, इथं सप्लायरचं नाव आहे, नेम ऑफ सप्लायर, ॲड्रेस ऑफ सप्लायर्स, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, अगेन इनव्हॉइस नंबर, पावती नंबर हा तिथे दिलेला आहे, आणि इनव्हॉइस डेट, कोणत्या दिवशी आपण हा गुड्स खरेदी केले ते आपल्याला इथे डेट दिलेली आहे. इथं बघा, आता सिरियल नंबर 1, HSN कोड, हे आपण ह्या टर्म्स पुढे पाहण्याचे. पेढे 400 पर kg, क्वांटिटी काय 500 ग्रॅम, म्हणजे किती आले 200 रुपीज पर kg. किती? 1 किलोला 400 रुपये, तर अर्धा किलोला किती 200 रुपये. रेट ऑफ GST आणि CST. आता आपण बघा, GST आणि HGST दोन्ही पण काय सेम आहे, आणि दोन्ही काय 1/2 ऑफ GST. इथे 2.5%, दॅट इज 5 रुपीज. अगेन 2.5%, 5 रुपीज. कोणाचे घेतले आपण? 200चे 2.5%, दॅट इज 5 रुपीज. अगेन 200चे 2.5%, 5 रुपीज. So 5 plus 5, 10, and this is 200. So total rate of this payday is 2010 rupees. Similarly for chocolate, similarly for ice cream, bread and butter, right? आता इथे ब्रेडला काय दिले 0%. इथे रेट ऑफ CGST आणि HGST आपल्याला दिले. नेक्स्ट आपण पाहू यांचे डिटेल्समध्ये काय. व्हॉट वी सी इन दिस टॅक्स इनव्हॉइस. या टॅक्स इनव्हॉइसमध्ये काय भेटलं आपण? CGST and HGST आर 2 components ऑफ GST.
CGST आणि HGST ह्या दोन पार्ट आहे, दोन कंपोनंट्स आहे कोणाचे, GSTचे. आणि त्यांच्यात काय रिलेशन आहे बघा, CGST and HGST both are same and one half GST. दोघं काय, CGST and HGST both are same and one half GST. आता CGST काय बघा, CGST is Central Goods and Service Tax which is to be paid to the central government. CGST Central Goods and Service Tax हा कोणाला देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला, बरोबर. त्यानंतर HGST is State Goods and Service Tax which is to be paid to the state government. जो आपण GST घेणार आहे तो सेम सेंट्रल म्हणजे केंद्राला आणि राज्याला तो अर्धा जाणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन, आपण एक नंबर वरती एक टॅक्स इनवॉइसवर बघितलं होतं राईट साईडला वरच्या बाजूला, GSTIN. याचा फुल फॉर्म काय, हे सर्व टर्म्स लिहून घ्या. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. जेव्हा एखादा दुकानदार हा नंबर घेईल तर तो आपल्याला त्याचं आयडेंटिफिकेशन दाखवणार आहे, त्याची ओळख दाखवणार आहे. काय, GSTIN इज मॅन्डेटरी फॉर द डीलर whose annual turnover is previous financial year exceeds ₹20 lakhs. GSTIN नंबर कोणाला भेटणार आहे की ज्याचं वार्षिक ॲन्युअल टर्नओव्हर किती असेल, 20 लाख, 20 लाख रुपये असेल, त्याला हा नंबर घेणं आवश्यक आहे. मॅन्डेटरी म्हणजे काय, आवश्यक आहे. नेक्स्ट वन, GSTIN हॅज 15 अल्फा न्यूमरल्स. अल्फा न्यूमरल्स म्हणजे काय, त्याच्यात अल्फाबेट राहतील आणि न्यूमरल्स राहतील. इट इन्क्लूड्स 10 डिजिट पॅन ऑफ द डीलर. पॅन मीन्स परमनंट अकाउंट नंबर, त्याच्यामध्ये तो इन्क्लूड राहील 15 मध्ये. आता बघा इथे एक आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे, 27 ABCDE 1 2 3 4 H1Z5. याच्यात 10 डिजिट पॅन ऑफ द फर्म. वन फर्म म्हणजे काय, दुकानदार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरं, दॅट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा जो एवढा आहे हा काय असणार आहे, त्याचा पॅन नंबर. त्याच्यानंतर 27 इथे दिलेलं आहे, 27 2 डिजिट्स फॉर स्टेट कोड. इथं 1 represent 1 registration, number of registration of firm. Z uniform for bill by default. And this fifth one, check some digit confirms validity of GSTIN when entered on GST portal. 27 काय, महाराष्ट्राचा कोड आहे, जो काय म्हणजे याचा अर्थ वन कॅन अंडरस्टँड दॅट अ पर्सन ऑफ ऑर अ फर्म इज रजिस्टर्ड इन महाराष्ट्र. Name of the shop, address, state, date, invoice number, mobile number and email ID also in the tax invoice. Next, all goods are classified by giving numerical code called HSN. HSN दिलेला आपला, HSN means Harmonized System of Nomenclature. त्याला एक कोड दिलेला आहे वेगवेगळे. आपण तुम्ही जर इनवॉइस मध्ये बघितलं तर आपल्याला काय दिलेलं आहे, पेढ्याचा कोड काय दिला आहे, 210690. त्याच्यानंतर आईस्क्रीमचा काय दिला आहे, 2105. असे कोड्स दिलेले आहेत, बरं. त्यांना काय म्हणतात, HSN कोड. Price of 1 kg of pede is ₹400. Therefore, cost of 500 gram pede is ₹200. GST CGST at the rate of 2.5%. Page number 83 वर आपल्याला fill in the blank दिलेला आहे, is ₹5 and HGST at the rate of 2.5% is 5%. It means that the rate of GST on the payday is 2.5 plus 2.5, that is 5%, and hence the total GST किती, ₹10. आपण किती त्याचं पेड्यांचं किती हे करतोय, त्याची व्हॅल्यू किती होती, टॅक्सेबल अमाऊंट 200 आणि GST 10 म्हणजे त्याची पूर्ण किती झाली, 210. सिमिलर ॲज चॉकलेट 14% GST, ते किती झालं, 22.40. Rate of GST on ice cream is 18%. Hence the total cost of ice cream is ₹236. On butter, GST rate is 6% and yes, CGST rate is also 6%. So GST rate of butter is 12%. Rate of GST of different products such as 0%, 5%, 12% and 28%. These rates are fixed and prescribed by the government.
आता एक दिले आपल्याला, आपण टॅक्स कोणासाठी बघितला होतो? गुड्ससाठी. आता कोणासाठी? सर्व्हिससाठी. आपण GST मध्ये आपल्याला काय? गुड्स अँड सर्व्हिस. आता सर्व्हिस काय? फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. इनवॉइस 58. मोबाईल नंबर दिला, ॲड्रेस, इनवॉइस नंबर, GISTN, इनवॉइस डेट, राईट. काय दिलं? सॅक. आता इथे एक सॅक आलेले पाहू आपण. फूड्स आयटम्स, कॉफी, क्वांटिटी 1, रेट 20, टॅक्सेबल अमाऊंट इज 20 रुपीज, CGST रुपीज, HGST 2.5%चं किती होईल? 0.5 म्हणजे 50 पैसे. हिअर ऑल्सो 50 पैसे, राईट. अगेन मसाला डोसा 1, रेट 10 रुपीज, टॅक्सेबल अमाऊंट 10, त्याचं 2.5% दिले आपलं रेट, सो 0.25. रेड कलरमध्ये ब्लँक्स फिल केलेले आहे, 2.5 दॅट इज 0.25, राईट. अगेन मसाला डोसा 60 रुपीज, that is masala tea 10 and masala dosa 60 rupees, so 120 rupees, that is 2.5%. याच्यावर CGST काय? 2.5%, 3.0, 2.5%, here also 3.0, that is 3 rupees, so this is total 3.75 and total 3.75. सेम CGST आणि HGST काय असणार? सेम असणार आहे. किती झालं टोटल? मग टोटल ग्रँड टोटल 157.50, म्हणजे 7.50 रुपीज त्यांना काय भरावं लागतं? GST. नेक्स्ट बघा, इन द टॅक्स इनवाइस फॉर गुड्स देअर इज SSN कोड, while in service invoice there is SAC. Now what is means SAC? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. या टर्म्स लिहून घ्या, लागणार तुम्हाला. आता बघा, काही आपल्याला काय दिले की रेट ऑफ GST दिलेले. रेट ऑफ GST डिफरंट दिले, झिरो रेटेड. ज्या इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड्स, ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल, मिल्क, सॉल्ट, अर्थ. आपण बघितलं फर्स्ट टॅक्स इनवॉइसमध्ये ब्रेडवर काय GST काय? 0% आहे. म्हणजे हे रेट काय केले जातं? गव्हर्नमेंट ते आपल्याला देत असतात. बा नोट, द रेट्स अँड टाइप्स ऑफ GST आर प्रिस्क्राइब्ड बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाइम ऑफ रायटिंग दिस चॅप्टर. GST रेट्स आर सब्जेक्ट टू चेंज. ते चेंज होऊ शकतात. हे रेट आपल्याला लर्न करायचे नाही, ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले असतील. इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा आर नॉट अंडर परव्ह्यू ऑफ GST. हे रेट आपल्याला लर्न करायचे नाही, लक्षात ठेवायचे नाही, ते आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेले असेल. आपण हे रेट कुठे बघू शकतो? www.cbec.government.in या सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टमर, इथे आपण जे रेट आहे ते आपण प्रत्येक गुड्सचे आणि सर्व्हिसचे आपण चेक करू शकतो. आता इथे बघा ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला. मेक अ लिस्ट ऑफ 10 थिंग्स यू नीड इन युअर डेली लाईफ. फाइंड द GST रेट्स विथ द हेल्प ऑफ GST rate chart given here. Newspaper or books, internet or the bill purchases. Verify these rates with the list prepared by your friends. हे स्टेज यांचे रेट ऑफ GST लिहायचे आपल्याला. 10 थिंग्स. एक ॲक्टिव्हिटी दिलेली आपल्याला, 2-3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही कम्प्लीट करू शकता. नोट्स. नोटिस, रेट्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस, SAC and SSN codes are not only for information. No need to remember ते आपल्याला माहितीसाठी दिले, ते लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. प्रोजेक्ट बा, कलेक्ट व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इनवायसेस. स्टडी दीज इनवायसेस विथ द रेफरन्स टू GST अँड डिस्कस युअर क्लासमेट. डिअर स्टुडंट्स, आपण पूर्ण GSTची इंट्रोडक्शन बघितली. त्याचं रेट काय, त्यांचे रिलेशन काय, इंटर रिलेशन बिटवीन CGST अँड HGST, बरोबर, हे आपण बघितलं. आता त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे? नेक्स्ट वी हॅव सीन प्रॅक्टिस सेट 4.1. क्वेश्चन नंबर 1. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड HGST? पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स, पण सप्लाय ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST. रेट ऑफ GST किती आपण? 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड HGST? नाउ वी नो दॅट CGST is equal to
yes GST is equal to 1/2 GST, rate of GST, right? Rate of CGST is equal to HGST is equal to 1/2 GST, and therefore 1/2 into 12, that is 6. Therefore rate of CGST is equal to rate of SGST is equal to 6%, right? Okay. Now next is, on certain article if rate of CGST is 9%, then what is the rate of HGST and what is the rate of GST? Now given rate of CGST is equal to 9%, we know that rate of SGST is equal to rate of CGST, therefore it is also 9%. Also rate of GST is equal to rate of HGST प्लस GST चे दोन कंपोनेंट आपण बघितले, HGST and CGST, both are equal, therefore rate of GST is equal to rate of HGST and plus rate of CGST. So 9% plus 9%, that is 18%. This is the rate of GST. Okay. Now question number 3 is, Messrs Real Paint sold 2 units of luster paint and taxable value of each tin is rupees 2800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and HGST charged in the tax invoice, right? Now selling price of one tin, Real Paint sold 2 units of luster paint and taxable value of each tin is rupees 2800. Therefore total selling price 2 into this is, therefore taxable value of 2 units of luster paint ₹5,600. Rate of GST किती आहे? 28%. Therefore GST is equal to 28% of 5,600. So 28 by 100 into 0 cancel. Therefore GST is equal to 28 into 5 by 56. 28 into 56, 6 8 जा 48, 4 carry, 6 2 जा 12, 12 and 4 16, 5 8 जा 40, 4 carry, 5 2 जा 10 and this 14. So 8 6 1,568 rupees. आता नेक्स्ट काय विचारलेलं आपल्याला, हे झालं. देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड HGST. सो CGST इज इक्वल टू
HGST is equal to 1/2 GST. 2 7 जा 14, 2 8 जा 16 and 2 4 जा 8. याला 2 ने डिवाइड केलं येतील मग रुपीज. Therefore CGST and HGST charge in the tax invoice is rupees 784 each. Okay. Next question number 4. The taxable value of wristwatch belt is rupees 586. Rate of GST is 18%. Then what is the price of the belt for the customer? The taxable value of a wristwatch belt is rupees 586. right? अथवा GST आणि HGST आपण GST हा कशावर असतो की आपल्या सेलिंग प्राईसवर, म्हणजे सेलिंग प्राईस जी असेल त्याच्यावर आपण काय करतो GST कॅल्क्युलेट करतो. इथे आपल्याला आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच काय, जस्ट सेलिंग प्राईस ऑफ वॉच बेल्ट इज रुपीज 586. आपल्याला काय फाइंड करायचं, GSTचा रेट दिला, रेट ऑफ GST 18%. आता that is therefore GST is amount of GST is equal to 18% of 586. So 18 by 100 into 586. right? आता किती 586 into 18. 18 6 जा 108, carry 10. 18 8 जा 144. 144 plus 10 154, carry 15. 18 5 जा 90. 90 आणि 15 105. 148 divided by 100, that is rupees or 105.48 rupees. This is GST. Now price of the belt for the customer, price of the belt for customer is equal to kind taxable value plus GST. What is taxable value? 586 plus 105.48. So 0.48 as it is. 5 plus 6 1 11, 1 carry 9 691 rupees. 691.48. Next question number 5. The total value with GST of a remote controlled toy car is rupees 1770. Rate of GST is 18%. Find the taxable value, CGST and HGST for this toy car. बरोबर. आता याच्यात काय दिलं आपल्याला, एकूण टोटल व्हॅल्यू दिलेली आणि आपल्याला काय फाइंड करायचं आपल्याला की त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करायची. जस्ट अपोजिट आहे, आपण काय करतो टॅक्सेबल व्हॅल्यू आणि GST दिल्यानंतर आपण टोटल व्हॅल्यू काढतो. आता टोटल व्हॅल्यू दिलेली, रेट ऑफ GST दिलेली, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. लेट taxable value of toy car is equal to rupees X.
rate of GST. Rate of GST is 18%. Therefore, GST is equal to 18% of X, right? So 18 by 100 into X, that is 0.18x, right, rupees. Now काय झालं आपलं टोटल. नाव टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST इज इक्वल टू का आपल्याला टोटल व्हॅल्यू. सो टॅक्सेबल व्हॅल्यू X rupees, this is 0.18x is equal to total 1770. So 1.18x, one time x and 0.18x, काय लागते ते 1 plus 0.18x, that is 1.18x is equal to 1770. Therefore x is equal to divided by 1.18, right. आता 1.18 ज्याला आपण काय करता येईल आपल्याला x इज इक्वल टू 2 0 वरती येईल, राईट. आता 1 काय करू आपण आता 2 ने डिवाइड करू. 2 5 जा 10 and 2 9 जा 18, again 2 8 जा 16, 2 8 जा 16, 1 5 0 0, राईट. आता 15 हा समजा 60 धरू आपण, 60 आणि 885, जस्ट आपल्याला काय येईल 15 ने जातो का, कारण एक काय येणार आहे रफ आपला एक राऊंड फिगर येणार. 15 9 जा 135, 13 कॅरी, 15 5 जा 75, 75 आणि 13 88, राईट. सो 15 9 जा this is 15 and these 2 zeros. So taxable value is therefore taxable value 1500 rupees. GST काय लाता था, GST is equal to 18% of 1500, that is 18 by 100 into, get cancel, so 15 in 8 जा 120, 12 carry, 15 1 जा 15 and 12, 227, that is 270 rupees. Therefore CGST is equal to, yes, GST is equal to 1/2 GST, so 1/2 into 270, so 135 rupees. Each one, that is CGST and HGST, is equal to 135 rupees. Next question number 6. Tip-Top Electronics supplied an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST. With GST बघा काय काय टर्म्स आहे त्यांना अंडरलाईन करून घ्या आपल्या याच्यात. रेट ऑफ CGST ऑन AC is 14%. Rate of CGST 14. Then find the following amounts as shown in the tax invoice of Tip-Top Electronics. First one, rate of SGST, rate of GST on AC, taxable value of AC,
total amount of GST, amount of CGST and amount of HGST. बरोबर. अथवा इथं काय दिलं आपल्याला, फर्स्ट वन काय दिलं, रेट ऑफ CGST. फर्स्ट काय होता, रेट ऑफ SGST इज इक्वल टू रेट ऑफ CGST. बोथ दोघांची HGST आणि CGST दोघांचे रेट काय सेम आहे. मग किती दिला आपला जो रेट ऑफ CGST 14%. दिस इज क्वेश्चन फर्स्ट वन. सेकंड, रेट ऑफ GST is equal to rate of CGST plus rate of HGST, that is 14% plus 14%. Or we can write 2 times rate of CGST or 2 times rate of HGST. किती 14 and 14, 28%. right? Taxable value अथवा थर्ड वन, लेट taxable value is equal to rupees X. right? Therefore आपल्याला काय करायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू काढायची. आपल्याला टोटल व्हॅल्यू दिली 51,200. लेट now rate of GST, now rate of GST is equal to काय 28%. therefore rate of GST 28%. therefore what we have to find, GST is equal to 28% of X, 28 by 100 into X, so 28 0.28 रुपीज. आता टॅक्सेबल व्हॅल्यू कशी दिली आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू now taxable value plus GST is equal to total value. right? This is X plus 0.28 X rupees is equal to 51,200. right? so 1.28 51,000. here is X plus 0.28X is equal to 1.28X 51,200. therefore X is equal to 51,200 divided by 1.28. so what do we get, therefore X is equal to 2 डेसिमल वरती देईल 51,200 परत अपॉन शांताबा 128चा किती टाइम्स दिसतं आपल्याला 4 टाइम्स करून पाहू. 128 इंटू 4, 4 8 जा 32, 3 कॅरी, 4 2 जा 8, 8 and 3 11, 1 कॅरी, 4 1 जा 4 and 1 5. so 128, this is 4 times 1 2 3 4, 1 2 3 4, that is X is equal to 40,000. therefore taxable amount is equal to 42,000 रुपीज. आता नेक्स्ट काय करायचं, टोटल अमाऊंट ऑफ GST. आता नेक्स्ट काय आपलं फोर्थ वन, अमाऊंट ऑफ GST किती, GSTचा रेट किती आलेला आपला 28%, 28% ऑफ 40,000. therefore
amount of GST 28 by 100 into 40,000. 1 2 1 2 28 4 जा 500 and आपला 4 8 जा 32 3 carry 4 2 जा 8 8 and 3 11 112 11,200 rupees. हे झालं अमाऊंट टोटल अमाऊंट राईट. अथवा फिफ्थ वन अमाऊंट ऑफ CGST is equal to 1/2 11,200 right. 2 5s are 10 rupees. Amount of CGST is 5,600 rupees. Amount of SGST is equal to amount of CGST, that is 5,600 rupees. Okay. लास्ट क्वेश्चन बघा, प्रॅक्टिस सेट 4.1 चा. प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. बरोबर. हे वाक्य काही आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, म्हणजे ते आपल्याला सपोर्ट म्हणून दिलेलं आहे. द डिस्काउंट ऑफ 5% was given on the printed price of rupees. डिस्काउंट किती दिलं आहे प्रिंटेड प्राईजवर रुपीज. डिस्काउंट ऑफ रेट 5% आणि प्रिंटेड प्राईस काय रुपीज 40,000. रेट ऑफ जीएसटी किती दिलं आहे 28%. फाइंड द परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. काय फाइंड करायचं आपल्याला परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन. Also find the amount of CGST and GST shown in the tax invoice. अथवा आपल्याला काय दिलं प्रिंटेड प्राइस किती दिले प्रिंटेड प्राइस 40,000 rupees. रेट ऑफ डिस्काउंट 5%. therefore GST कशावर अप्लाय करतो आपण जस्ट जे आपण सेलिंग प्राइस वर आहे, म्हणजे ज्याच्यावर आपण खरेदी करणार आहे. बरोबर. बाईंग प्राइस जे कॉस्ट प्राइसवर. अमाऊंट ऑफ डिस्काउंट 5% ऑफ 40,000 5 by 100 into 40,000 1 2 that is 2,000 rupees. राईट. आता हे झालं अमाऊंट ऑफ डिस्काउंट. बरं. therefore taxable value is equal to काय प्रिंटेड प्राइस प्लस डिस्काउंट आपलं सॉरी मायनस डिस्काउंट 40,000 minus 2,000 that is 38,000 rupees. आता काय दिलं आपल्याला रेट ऑफ जीएसटी किती दिलं आहे 28%. right. therefore GST amount of GST 28% of 38,000. amount of GST किती 28% of 38,000. so amount of GST 28 by
100 into 38,000, 0 0 get cancel. 38 आपलं 3080 into 28, 8 जा 64, 6 carry, 8 3 जा 24 and 6 30, 0 2 8 जा 16, 1 carry 7, so 0 4 6 7 plus 3 10,640. बरं, हे आलं. फाइंड द आता आपल्याला काय काय करायचं आहे, परचेस व्हॅल्यू. नाव परचेस व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. So 38,000 plus 10,640. So 38,000 10,640, 0 4 6 48,640 रुपीज. फर्स्ट वन. आता CGST आणि HGST काढायचे. अमाऊंट ऑफ CGST and one half GST. So 1/2 into 10,640. 2 5s are 10, 2 3s are 6 rupees each.